म्हणतो ना, मातीतली चव अगदी तशीच. आता हा मसाला जर तुम्हाला आवडला तर त्यात यांचाही फायदा आहे ना. उद्धार होईल त्याचा. बिरादर साहेब, काय झालं? ते मिसळ तयार आहे. मग काय मूर्त बघताय? आणा ना लवकर. हो, आणि चंदू शेठ, या आपण मिसळ घेऊन. हा, या तुम्ही घेऊन या. हो, चला. मला बोलायचं. अरे ड्रायव्हर, मला बोलू दे. एक मिनिट, काय झालं? चंदू शेठ, तुम्ही आता काय करणार होतात तिथे? ते मी अनाथ मुलांसाठी मदत मागणार होतो. अरे बाप रे चंदू शेठ, प्लीज तुम्ही त्या अनाथ मुलांसाठी वगैरे मदत आत्ता नका मागू. का? कारण त्यांना ते तू पण आहेस. काय आहे, त्यांना ते म्हणजे ते मिसळीची वाट बघतायत ना आत्ता. हा, त्यांना असं नको वाटायला, अरेच्छा मला इथे मिसळीची चव बघण्यासाठी बोलवलंय का देणगी देण्यासाठी बोलवलंय. बरोबर की नाही? त्यांना काय वाटेल चंदू शेठ, हो की नाही? त्यामुळे आत्ता फक्त त्यांना मिसळ द्या, बाकी मध्ये इकडचं तिकडचं काहीही बोलू नका. काम होईल आणि मग तसे तुम्हाला पैसे वगैरे मिळतीलच ना. हा, पण ते लगेच देतील पैसे. चंदू शेठ, प्लीज बी प्रोफेशनल. बी प्रोफेशनल. बी बी प्रोफेशनल. प्रोफेशनल. बी बी प्रोफेशनल. हा, बी बी प्रोफेशनल. व्हेरी गुड. म्हणजे काय? सांगतो, माझा ऐका, मिसळ सोडून बाकी काहीही बोलू नका, ठीक आहे? त्यांना आत्ता फक्त मिसळ एन्जॉय करू दे मस्त. आणि हा, ते त्यांच्यासमोर मी ड्रायव्हर आहे असं पण काही प्लीज बोलू नका. आत्ता त्यांना फक्त मिसळ खाऊ द्या. काम सोपं आहे. पुढच्या मिनिटाला मिसळ त्यांच्या समोर असेल, दुसऱ्या मिनिटाला त्यांनी ती खाल्ली असेल, तिसऱ्या मिनिटाला काम झालं असेल आणि चौथ्या मिनिटाला ते गेलेही असतील. मग राधा, तुझ्या स्वप्नासाठी पुढची 5 मिनिटं वाट तू बघूच शकतेस ना. हो हो, 5 मिनिटं. बी प्रोफेशनल. बी प्रोफेशनल. बी व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला चला चला, आवरा 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 आवरा, लवकर आवरा. हा साहेब. अरे कुठे आहेस? किती वेळ? साहेब ते आपण कंपनीत गेलो नाही ना साहेब, ते तिकडून फोन आला होता. ते नाही का साहेब, साहेब मगाशी फोन आला होता तुमच्या समोर. साहेब अजून तुम्ही तिथेच आहात का? हो, अजून झालं नाहीये इथलं काम. मसाल्यासाठी थांबावं लागतं. साहेब, मिसळ तयार आहे.
साहेब सुरू करा ना. बाबू साक्षात उद्योग सम्राट विजेंद्र बिराजदार या ड्युटीच्या दारात. नमस्कार साहेब. नमस्कार. नाही काय आहे ना, तुमच्यासारखी मोठी माणसं या गरिबांच्या दारात दिसल्यावर नवल वाटणारच ना. पण साहेब तुम्ही सुद्धा या साध्या ठिकाणी येता खायला? ते मुद्दाम आले मिसळीची चव बघायला. काय चव बघायला? म्हणजे साहेब तुम्ही हिनं बनवलेला तो मसाला विकत घेणार आहे? नाही काय आहे ना, पण तुम्ही खरंच घ्याल ना? तुम्ही तो मसाला घेतला ना तर लय उपकार होतील साहेब. काय आहे ना, तुम्ही तो मसाला घ्या आणि त्याचे पैसे हिला द्या, म्हणजे मला माझे पैसे मिळतील ना. घंटा मावशी या ना, आत या ना. कशाला, मी बरी आहे इथेच. आत बसून बोलूयात ना आपण. अगं राधा बोलते ना मी, तुझ्याशी नाही साहेबांशी. साहेब काय आहे ना, हे इथे भाड्याने राहतात ना. अहो ही जागा माझ्या मालकीची आहे. आणि यांना कुठे जमतंय वेळेवर भाडं द्यायला. पण माझी काही जबरदस्ती नाही. मी सांगते त्यांना, अहो मी मदतच करते, राहा इथे, जमेल तेव्हा भाडं द्या. काय करा दे बरोबर ना. कांता मावशी त्यांना मिसळ तर खाऊ देत. अगं मग खातील की, मी कुठे हात धरलाय त्यांचा. साहेब करा ना सुरुवात. हा राधे, मला आता तुझ्याकडनं स्पेशल पार्टी हवी बरं का. हा अगं तुमच्यासारख्या अनाथांना मी इथे राहू देते म्हणून तर तुझा मसाला एवढा मोठा होतोय. राधा अनाथ आहे?